2 वेळा लॉस, पण स्टोरी इथंच संपली नाही. ही स्टोरी आहे आपल्या मित्राची. काही स्वप्न अपयशानंतरही संपत नाहीत. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि हे तेच स्वप्न आहे, ज्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले. पण ही स्टोरी इतकी सोपी नव्हती. एक काळ असा होता, जेव्हा त्याला पोल्ट्री बिझनेसमध्ये 2 वेळा मोठा लॉस सहन करावा लागला. स्वप्न होती, पण परिस्थिती विरोधात होती. काही लोक इथेच थांबतात. पण काही लोक अपयशालाच गुरु बनवतात. त्याच्या डोक्यात एक आयडिया कायम होती, मसाला दुधाचा गाडा. पण भांडवल नव्हतं. आणि मग एक दिवस मित्राला एक फोन कॉल, की आपल्याला गाडा सुरू करायचा आहे. त्या एका विश्वासावर मित्राने पण हात पुढे केला आणि इथूनच सुरुवात झाली विघ्नहर्ता मसाले दूधची. ही स्टोरी फक्त दुधाची नाही, ही स्टोरी आहे विश्वासाची, धाडसाची आणि हार न मानण्याची. आणि या स्टोरीमधून युवा पिढीनं भरपूर शिकण्यासारखं आहे. बिझनेस करायला जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी तर लागतेच, पण त्याचसोबत सर्वात महत्त्वाचा असतो तो संयम. आणि तो ज्याच्याकडे आहे तोच खरा इथं विनर आहे. आज बिझनेस चालू केला आणि मी उद्या फॉर्च्युनर मधून फिरेन, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. कारण यशाला कधीच कोणता शॉर्टकट नसतो. ते म्हणतात ना, यश एका रात्रीत मिळतं. हां, पण ती एक रात्र खूप वर्षांची मिळून बनलेली असते.